आज तुम्हाला मी 1 किलो गाजराचा हलवा तयार करून दाखवत आहे। पहिल्यांदा गाजर स्वच्छ धुवून घेते, पाण्यामधून काढून टाकून नंतर स्वच्छ धुवून खिसणीने खिसून घ्यायचं, बारीक खिसणीने खिसून घ्यायचं। छान मोठं खिसणी मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं, बारीक खिसणीने नाही बरं का, असं मोठं आलं पाहिजे, जाडसर असं मी खिसून घेतले बरं काय। नंतर गॅस पेटवले, 1 वाटी तूप त्याच्यामध्ये टाकले, तुम्ही बघू शकता साजूक तूप टाकले आहे, तुपाला असं पातळ केले बरं काय, बघा तुम्ही। नंतर 1 किलो गाजर कढईमध्ये टाकत आहे तुपामध्ये, त्याला 10 मिनिट मी तुपामध्येच परतत आहे। गाजराला गाजराचा कलर चेंज होईपर्यंत आपण असंच परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं कलर वेगळा पिवळा असलेला वेगवेगळा यायलाय। आणि अर्धा वाटी काजू, अर्धा वाटी बदाम, 5, 6, 7, 8 विलायची, 1 वाटी खवा, मोठं वाटी भरून खवा, आणि 1 ग्लास भरून साखर, अर्धा लिटर दूध, आणि ड्रायफ्रूट मी बारीक करत आहे बरं काय, बघा। ड्रायफ्रूट विलायची टाकले, बदाम, काजू, किसमिस सगळं टाकत आहे। बदाम आणि काजू आणि विलायची तिन्ही मिक्स करून त्याची पेस्ट तयार केले। पेस्ट तयार केल्यानंतर मी हे परतलेले आहे गाजराच्या हलव्यामध्ये मी ती पेस्ट टाकत आहे। आता टाकणार आहे, कलर चेंज झालेला। आता खवा टाकत आहे पहिले सुरू, 1 वाटी खवा टाकले, त्याला छान मिक्स करत आहे। बघा खवा मिक्स झाल्यानंतर त्याची टेस्टच वेगळी येते बरं का, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक केलेले टाकले, ते दोन्ही पण सगळं मिक्स करत आहे। बघा कलर असं छान येते आणि मिळून त्याची टेस्टच वेगळी लागते। खवा घातल्यानंतर अप्रतिम टेस्ट येते बरं काय, तुम्ही करून तर बघा, एकदम छान। आणि त्याच्यामध्ये नंतर मी काय करते, कलर चेंज झाल्यावर 1 ग्लास भरून दूध टाकत आहे। गरम दूध टाकत आहे बरं काय, 1 ते 1.5 ग्लास टाकायचं, त्याच्यामध्ये छान शिजवायचं त्याला पूर्ण मिक्स होईपर्यंत, आणि नंतर 1 ग्लास साखर टाकायचं। बघा छान असं कलर मिक्स होईपर्यंत, छान मिळून येईपर्यंत हे करायचं। 1 ग्लास साखर टाकत आहे, तुम्ही करून बघा बरं का। हे रेसिपी आवडल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी, आवडलं तर सांगा तुम्ही बरं काय। एकदम छान टेस्टी आणि 5-6 माणसं पुरतं होते हे स्वीट गाजराचा हलवा। तुम्ही करून बघून आणि मला नंतर सांगा, एकदम छान टेस्ट। असं कलर चेंज, आता अजून 5 मिनिट ठेवायचं, साखर विरघळेपर्यंत ठेवायचं। घट झाल्यानंतर तुम्ही बघा, नंतर खाऊन बघा आणि सांगा मला, करून खाऊन सांगा मला टेस्ट त्याची कशी होती।